संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी। यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीमध्ये वक्तव्य। बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन। काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी। देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुरेश धस यांचं वक्तव्य। संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक। फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली। आमदार सुरेश धस यांच्याकडून भर सभेमध्ये कौतुकाचा वर्षाव। तर आपण बाहुबलीची आई शिवगामी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच, तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा। खासदार उदयनराजे भोसले यांचा संताप। वर्षा बंगल्यावरती रेड्याचं शिंग पुरल्याच्या आरोपावरती शिंदेंची शिवसेना आक्रमक। अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल गृह खात्यानं संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, शंभूराज देसाई यांची मागणी। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्सचा छापा। सकाळी 6 वाजल्यापासून पलटणसह मुंबई पुण्याच्या घरांची झाडाझडती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, हे पटवून द्या, कोर्टाचा याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांना सवाल। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज यांची राहत्या घरामध्ये आत्महत्या। आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। शिर्डीमध्ये दर्शन रांगेतील भक्तांना मोफत जेवणासाठी मिळणार कुपन। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानचा महत्त्वाचा निर्णय। बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज। केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रयागराज संगमावरती पवित्र स्नान। स्नानानंतर गंगा पूजन। दिल्लीमधल्या मतदानाच्या दिवशीच कुंभमेळ्याचा दौरा केल्यानं विरोधकांचा टायमिंगवरती आक्षेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।